हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे आपला सेकंड ब्लॉग शूट करतो मी. तर आम्ही चाललो फिरायला दादरला. तर काही काम आहे तर त्याच्यासाठी ते रस्त्याने हाक मारतात ब्लॉगर. थोडीशी लाज वाटते पण ठीक आहे, करायचं आपल्याला. तर सिद्धिविनायकला जाणार आहे आणि छोटंसं आमचं काम पण आहे, ते पण करायचं आहे. तसं सिद्धिविनायकला जाऊन गणपतीचं दर्शन पण घेणार आहे. तर लेट्स सी, अजून बघू, जर काय फिरायला भेटलं तर फिरू. हे आंबेडकर भवन आहे आमच्या इथलं, खूप मोठं आहे बघा. जर तुम्ही कधी ऐरोलीवरून जात असाल तर तुम्हाला हे दिसेल आंबेडकर भवन. खूप मोठं आहे, म्हणजे हायवेच्या साईडलाच आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. परत एक ग्राउंड आहे, ग्राउंडवरती क्रिकेट आमच्या इथे खेळतात. मी पण जातो दर संडेला, बट या संडेला बाहेर जायचं त्यामुळे काय जमलं नाही मला. बस स्टॉपवरती उभे आम्ही, बसची वाट बघतोय. बघू कधी येते बस. हा गरम मसाल्याचा स्टॉप आहे, ऐरोली सेक्टर 10. तुम्हाला माहीत असेल जर कधी तुम्ही इथे आला असाल तर. काय बोल ज्योती, फिरायला चाललं, काहीतरी बोल. ब्लॉग बनवतो तर गरम होतंय. बसने जाणं का इम्पॉर्टंट आहे ते पण सांग. बसने जाणं ते मी बसमध्ये बसल्यावरती सांगेन नक्कीच त्यांना. आली आहे का बस? 2 मिनिट. ओके, 2 मिनटात बस येणार आहे. तर आम्ही बसमध्ये बसल्यावरती पुन्हा ब्लॉग स्टार्ट करू. गाईस, तर आपली बस आलेली आहे आता. तर बसमध्ये बसलेलो आहोत आता आम्ही. आवाज येत नसेल तर थोडं समजून घ्या, बसमध्ये खूप आवाज येतो बाकीचा बाहेरचा. तिकीट मस्ट आहे, तिकीट काढलीच पाहिजे, नाहीतर TC तुमची तिकीट काढेल. टोल नाक्याला बस थांबली आमची. बसमध्ये तर काय व्लॉग शूट नाही करता येणार, कारण जो आवाज येतो, हवा येते जी बाहेर, त्याच्यामुळे माझा आवाज काय येणार नाही. बसमधून प्रवास करायला काहीच खूप मजाच येते. म्हणजे कॉलेजला असताना बसमधून प्रवास करायचो, तेव्हा पण मुलुंडलाच होतो कॉलेजला, तरी अपडाऊन वेगळीच मजा आहे. खूप वेगळीच मजा येते बसने प्रवास करायला. मला तर खूप आवडतं. तू कसा प्रवास केलास? म्हणजे तुला कुठला आवडतो? ट्रेन, बसचाच ना? टेन्शन नाही, तिकीट काढायची, गपचूप बसायचं, कळते. तर गाईज, आम्हाला सांगायचं होतं की ह्या बसने प्रवास आम्ही का करतो. कारण ही जी बस आहे ही अख्खी मुंबई, म्हणजे अख्खी नाही, अर्धी मुंबई तरी फिरूनच जाते. आणि या बसला गर्दी नसते. आणि आमच्या घरापासून डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरला, म्हणजे जो बस स्टॉप आहे तिथला, त्याच्या समोरच बस थांबते. त्याच्यामुळे म्हणजे एकदम सुटेबल आहे, काय टेन्शन नाही. बसायचं, डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरला उतरणार, डायरेक्ट दर्शन, काय टेन्शन नाही. म्हणून ही बस आम्ही चूज केली, C54. जे ऐरोलीवरून प्रवास करतात त्यांना माहिती असेल, ऐरोली टू वरळी आहे ही बस. ॲक्च्युली तुम्हाला डायरेक्ट वरळी गावातच घेऊन जाते ऐरोलीवरून. म्हणजे बघा किती लांबचा पल्ला आहे. त्याच्यातून तुम्हाला BKC वगैरे पूर्ण फिरवून मजाच येते या बसमधून. तुम्हाला माहीमचा बाबा फालुदा माहीत असेल तर तिथे सुद्धा ही बस जाते. म्हणजे बघा काय रूट आहे, मी शोधून काढला आहे मस्तवाला. सिग्नल लागला आहे, बघू आता. कधी असं वाटतं कधी जातोच मंदिरात आणि बाप्पाचं दर्शन घेतं. खूप दिवस झाले जायचं चाललेलं, पण होत नव्हतं. तर म्हटलं या संडेला जाऊ.
गाईज आम्ही आता दादरला पोचलो शिवाजी पार्कला. तर थोड्या वेळानेच आपला स्टॉप येईल. बाप्पाचं दर्शन घ्यायचं, चहा प्यायचं आहे. तुझं तर काय चहाचं, किती वेळ झाला बसमध्येच आहे आम्ही. म्हणजे पूर्ण मुंबई दाखवते ही बस, अर्धी मुंबई. गाईज पोचले आम्ही, बस स्टॉपवरती उतरलो. आता सिद्धिविनायक मंदिरला आम्ही चाललो आहे चालत. पोचलो आहे गाईज सिद्धिविनायक मंदिराजवळ, तुम्ही बघू शकता. आता गर्दी आहे खूप, दुपारचे 1 वाजले तरी गर्दी आहे. तर बघूया दर्शन मिळते आपल्याला. गर्दी खूप जास्त आहे गाईज, तुम्ही बघू शकता. बघू शकता गाईज किती गर्दी आहे, खूप लाईन आहे. संडे आहे त्यामुळे लाईन आहे. जवळ आलो आहे गाभाऱ्याच्या, बघू दर्शन मिळेल आपल्याला. तर गाईज दर्शन झालेलं आहे आमचं, खूप बरं वाटलं बाप्पाचे दर्शन घेऊन. हां काय म्हणते, खूप वेळ झालं सकाळी नाश्ता केला होता म्हणून आता आम्हाला भूक लागली आहे. तर आम्ही आता चाललो आहे, एक हॉटेल आहे तांबे उपहारगृह म्हणून, आम्ही ऐकलं आहे. छान आहे तिथे जेवण, असं मी ऐकलं आहे. जेवण म्हणजे ब्रेकफास्ट टाईप स्नॅक्स काहीतरी खाणार आहोत, बघूया. मग ज्योती कसं वाटतं तुला बाप्पाचं दर्शन घेऊन? आपण खूप दिवस झाले बोलत होतो जायचं सिद्धिविनायकला. घूम रहे हैं हम दादर की गलियों में. हे चर्च आहे वाटतं. लिहिलंय प्रबोधनकार ठाकरे चौक, इथे आम्ही आलो आता चालत. हा पाऊस यायला लागलाय. अजून किती डिस्टन्सवर दाखवते ते? दाखवतं 1 मिनिट. 1 मिनिट. मागे बाजूला बघ, तिकडे त्या बाजूला आहे वाटतं. काही झालोय आम्ही फायनली तांबे उपहारगृह येते, बघू शकता. अभी मजा आएगा ना भिडो. आलोय आम्ही इथे, बट त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे वेटिंग आहे, थोडा टाइम लागेल म्हणून थांबलोय. बट काय पण म्हणा, मुंबई आहे. दादर म्हणजे प्रॉपर मुंबई, वेगळंच फील आहे इथे. निसर्ग मागवला, आता टेस्ट सांगतो तुम्हाला कशी आहे. एक नंबर मिसळ, एक नंबर. आम्ही थालीपीठसुद्धा मागवलं, बघा थालीपीठ. आणि हा आहे पियुषने खूप टाईम झाले ऐकलं होतं, कधी पिला नव्हता, पण आता मी काय करणार आहे बघूया कसं आहे. हे आहे थालीपीठ आता आम्ही खाऊन बघतो. सुपर थालीपीठ एक नंबर. ही आहे कोथिंबीर वडी, एकदम फेमस आहे. आपण घरी बनवतोच, पण इकडची कोथिंबीर वडी खाऊन बघू, डिफरंट वाटतं थोडी. छान, एक नंबर. तर इथे आहे पियुष, खूप वर्ष झाली प्यायचं होतं, कधी पिलं नव्हतं, तर आधी ट्राय करणार. लस्सी टाईप आहे, थोडं लस्सी टाईप. आणि
शुगर नाही, खूप कमी शुगर. पियुष म्हणजे लस्सीचा मावस भाऊ. पियुष फक्त लस्सी खूप गोड असते, हे गोड नाही आहे, शुगर खूप कमी आहे. गाईस तर आम्ही तांबडी उपहारगृहामध्ये खूप ट्राय केलं, छान होतं. म्हणजे मला तरी पर्सनली थालीपीठ चांगलं वाटलं आणि मिसळ मस्त होती. म्हणजे मिसळ तुम्ही दुसरीकडे ट्राय कराल ना तर ती कशी असते, थोडी ऑइली असते, ती तर्री. तसं नव्हतं, चांगलं होतं, एकदम ऑइली नव्हतं, म्हणजे बरं वाटलं खाऊन. तुला काय आवडलं ज्योती? कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी पण ठीक होती, पण थालीपीठ आणि मिसळ एक नंबर. आणि वडी पियुष अशी मी कधी नाही खाल्ली बाहेर. पियुष पण तुम्ही बोललात तर ठीकठाक, पण लस्सीपेक्षा थोडं स्वीट कमी होतं, तर एक नंबर. तर गाईज आता आम्ही चाललो आहे चैत्यभूमीला. रस्त्याने कोणच नाही, एकदम शांतता आहे. जे दादरचा जो रोड आहे बाहेर, तिथे खूप जास्त असा कल्ला आहे, पण आतमध्ये एकदम शांत आहे, चांगलं वाटतंय. नसतील. हां, झोपले असतील. चला. बट आम्ही नवी मुंबईकर आहे, म्हणजे नवी मुंबईमध्ये राहतो, तर आम्हाला इथेच आवडतं. ठीक आहे, आम्हाला नवी मुंबईच भारी वाटते, एवढं काय नाही आहे. आता जे बघतील व्हिडिओ त्यांना राग येईल, पण ठीक आहे, नो. जे आहे ते आहे. गाईज आम्ही पोचलो आता चैत्यभूमीला. आतमध्ये जातो आता. तर हे बघा गाईज, काय मागवलं मॅडमने. मॅडमला खायचं मन करतं काय पण मध्येच. तर हे असले आयटम तुला का आवडतात ज्योती? बघ खाऊन बघ आवडतं. बरं, बघ टेस्ट करून. मला कोल्ड कॉफी. माझी चॉईस आहे, तर मी पिणार आहे. ए पूर्ण मला देऊ नकोस. तर हे असं असतं बघा, म्हणजे मागो करायचं आणि नंतर मागवलं तर बोलायचं मला नको, तू खा. लग्न करताना विचार करा थोडा. काय गे? बॉम्बे स्टाईल सँडविच. बॉम्बे स्टाईल सँडविच. I will first check with Som the diet part, then I'm going to come to you. So ज्योती खूप डेंजर लागते, म्हणजे 2 1 scoop of this creatine, water, B capsule, B, perfect. Not making any change. Visual workout, A, perfect. तो मस्टर्ड सॉस आहे ना, तो बकवास आहे एकदम. हां, ते मस्टर्ड सॉस नको लावू. क्या हो गया? असं चांगलं लागते. Sir, can you find any free? कौन सा प्रोडक्ट यूज कर रहे हो आप? कॉफी एक नंबर आहे, एक नंबर. Yes, I want to add element. माझ्या बाजूच्या टेबलवरती जे बसले त्यांचा ट्रेनर आहे. ट्रेनर आहे आणि त्यांना एवढं सांगतोय बाई, मला बोलतात ट्रेनर, एवढं ते त्यांना डिटेलमध्ये सांगतोय प्रॉपर. आणि
यासाठी Any issue सुद्धा with this? And the next day we मीटिंग had ठेवतात scoop of protein curry, कॅफेमध्ये Indian येऊन breakfast. I hope the white is थोडं less. डिटेल्स Are they म्हणजे confident with spirit or they're still मुंबई या मीटिंग पण होऊ शकते इथे. म्हणजे त्यांना एवढं भारी भारी सांगतो ना, पण ॲक्च्युली क्लायंट पण तसे हवेत ऐकणारे तुमचं, तर मग तुम्हाला समजायला पण मजा आहे. तर गाईस त्या कॅफेमधून आम्ही कॉफी वगैरे पिलं आता. मस्त होती कॉफी. बट मी तुम्हाला जसं सांगितलं, जे माझ्या बाजूच्या टेबलवरती तो होता, मला तिथे नीट बोलता नाही आलं. बट यार ॲक्च्युली असंच पाहिजे. तो ज्या प्रकारे त्यांना सांगत होता. भरकटतोय कसला? त्याच्या नादाला काला. अरे ज्योती, मी त्याच्या नादाला नाही लागलो आहे. तो ॲक्च्युली जे सांगत होता ना त्यांच्या क्लायंटला, त्याच्या म्हणजे एक नंबर यार. पण त्याचे क्लायंट पण ऐकत होते हा काय. बट ॲक्च्युली असं पाहिजे, खूप काही शिकण्यासारखं होतं त्याकडून. म्हणजे आता जेवढा वेळ मी बसलेलो, अर्धा तास तरी, काही टॉपिक मला कळाले. मस्त आहे, आवडलं. तुला काय वाटतं? नाही सांगत होता इन्फॉर्मेटिव्ह. नाही, खरंच असं पाहिजे. आणि मस्तच बोलत होता. जाऊ दे, बघू आता कुठं जायचं तुला? आता घरी हे लग्न झालं की असं असतं बघा, नाही कंटाळा आला. कुठेतरी घेऊन जावं लागतं संडेला. बरं झालं पाऊस नाही पडला. आणि हा, बरं झालं पाऊस नाही पडला, नाही तर कसला ब्लॉग नाही कसलं काय. आता आपण बस स्टॉपवर जाऊया. बस स्टॉप शोधत बस पकडूया आणि कल्टी आपल्या घरी ऐरोली. गाईस तर बघा, एक चांदिवलीचा राजा चालला इथून. एक नंबर मूर्ती आहे, बघा सगळ्यांनी. आहे बघा, सुपर्ब मूर्ती आहे यार. मस्त मूर्ती आहे ना. एक नंबर मूर्ती आहे गाईस, मला खूप आवडली. आता असे सगळे गणपती दिसतील जाताना आम्हाला. चांदिवलीचा राजा आहे, चांदिवलीचा. नंबर. म्हणजे दादरला हीच मजा आहे. सगळे गणपती वगैरे इथून जाताना दिसतात आम्हाला. मस्त आहे. हा कुठला आहे गणपती? टायकलवाडी. टायकलवाडीचा राजा आहे. टायकलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ. एक नंबर. हा बस स्टॉप आहे राम गणेश गडकरी चौक. तर आम्ही इथे थांबलो. आमची बस नाही आली अजून, वेळ लागेल. हो, अजून एक गणपती येतोय गाईस. इकडून येतोय की तिकडून चाललाय काय माहिती नाही. तर आलो आपण आता फायनली आपल्या ऐरोलीमध्ये. चाललो आहे घरी. मजा आली. आजचा दिवस चांगला गेला. फिरलो जरा, एन्जॉय केलं. थकलो आहे खूप. आता घरी जाऊन आराम करेन, ब्लॉग एडिट करेन आणि लवकरच. ठीक आहे गाईज, बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Yeah.